नमस्कार. मी सुशील भांदेगरे, सामाजिक कार्यकर्ता, बुधवार पेठ. या तोरसकर चौकातील टर्फ मैदानाबाबत गेल्या 15 दिवसापूर्वी मी व्हिडिओ केला होता की ह्या मैदानावर गांजाचं, दारूचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण की या ठिकाणी पूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं आणि या ठिकाणी लाईट नव्हती, पूर्ण नेट फाटलेलं होतं. आणि या संदर्भातला व्हिडिओ ज्यावेळी प्रकाशित झाला त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि त्यांनी शब्द दिला होता की पहिली प्राधान्यता या ठिकाणी टर्फवर मी लाईटची देणार. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघत असाल की टर्फ मैदानावर पहिल्यांदा त्यांनी लाईट या ठिकाणी बसवलेली आहे आणि पूर्ण भाग प्रकाशमय केलेला आहे. यामुळे काय झालं आहे की दारू पिणाऱ्यांची संख्या, इथं बसणाऱ्यांची संख्या किंवा वाम मार्ग जे या ठिकाणी घडत होते ते आता या ठिकाणी थांबलेले आहेत. तर ऋतुराज क्षीरसागर साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आता लवकरच ऋतुराज क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून हे टर्फ मैदान पण चांगल्या पद्धतीनं रिन्युएशन करणार आहेत असा त्यांनी शब्द दिला होता. तोही लवकरात लवकर पूर्ण करतील, टर्फची खोली चांगली करतील आणि पूर्ण हा एरिया पॅकबंद होऊन आत जनावरं, कुत्रे जे असतील हा प्रकार पण आपल्याला बघायला मिळणार नाही आणि चांगल्या पद्धतीने हे देखभाल ह्याची होईल आणि भागातील खेळाडूंना हे पुन्हा एकदा पुनरावस्थेत टर्फ मैदान मिळेल हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा ऋतुराज क्षीरसागर साहेब, आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा पुनश्च जुना उदार पेठेच्या वतीनं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.